फक्त 5 मिनिटात आणि झटपट झणझणीत असं आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा महाराष्ट्रीयन ठेचा बघणार आहोत. आणि त्याच्यावरती झणझणीत ठेच्यावरती तेलाची धार. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग हे महाराष्ट्रीयन ठेचाच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी लोखंडी तवा घेतलाय जो भाकरीसाठी वापरतात. तवा चांगला गरम झाला की 1 चमचा मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे. या ठिकाणी 20 ते 25 म्हणजे 1 छटाक हिरवी मिरची घेतलेले, थोडेसे लहान आकारामध्ये, त्याच्यामुळे जास्त घेतलेत. तर हे हिरवी मिरची एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे ही मिरची भाजले जातील. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. एखादा मिनिटभर झालं की अर्धा चमचा जिरे, याच्यामध्येच 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि अजून एखादा मिनिटभर परतून घ्यायचे. म्हणजे आपण जे जिरे टाकलेत आणि लसूण टाकलंय यामधला पण कच्चापणा निघून जाईल. अशा प्रकारे गॅस मी इथं मीडियमवरती करूनच परतून घेते. 1-2 ते 3 मिनटं झालं की याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजमध्ये बारीक चिरून घेतल्यात. थोडीशी कोथिंबीर टाकायची, याच्यावरतीच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या टोमॅटोमधला कच्चापणा जात नाही तोपर्यंत 1-2 मिनटं तरी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली हिरवी मिरची वगैरे सर्व भाजून झालेलं आहे. हे प्लेटमध्ये काढायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर या ठिकाणी थंड करून घेतले. मिक्सरचे जार घ्यायचे, त्याच्यामध्ये हे सर्व ॲड करूया. या ठिकाणी 2 चमचे मी शेंगाचं कूट घेते, थोडंसं जाडसर वाटलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरची भाजतानाच थोडेसे शेंगा परतून घेतलात तरीही चालेल. झाकण लावूया आणि बंद चालू करत आपल्याला हे मिरची जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाही किंवा कंटिन्यू मिक्सर चालवायचं नाही. अशा प्रकारे जाडसर असं वाटून घेतलं तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर त्याच्यावर तेल टाकायचं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत असा हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे. भाकरी, चपाती, भात कशाबरोबर तोंडाला चवसाठी एकदम बेस्ट अशी रेसिपी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.